घरगुती चटणी करायची, नोकरी व्यवसायातून वेळ नाही, मग स्वाद मसालेमध्ये या। चवीला चटणी कशी हवी ते सांगा। निवडक मसाले भाजून, कांदा शिजवून बारीक अशी चटणी करून देणार, तेही तुमच्या नजरेसमोर। वा, आता तुमच्या जेवणाला चव येणार। प्रत्येक गृहिणी अभिमानाने स्वाद मसालेचंच नाव घेणार। आमचा पत्ता स्वाद मसाले, गेस्ट हाऊस शेजारी पलूस, साळशिंगे रोड, महात्मा विद्यालय शेजारी विटा। संपर्क 99 625 215 88 558 081 62। नमस्कार, मी मयुरी आणि आपण पाहत आहात 7 स्टार न्यूज। डॅशिंग आमदार डॉक्टर विश्वजित कदम यांनी विधान भवनात जोरदार बॅटिंग करीत संपूर्ण जिल्ह्याच्या विकासासाठी जोरदार विषय मांडलेत। आरफळ, ताकारी, टेंबू, म्हैसाळ या योजना सुरळीत होण्यासाठी अजून निधी उपलब्ध करून द्या। माझा जिल्हा हा सुजलाम सुफलाम झाला पाहिजे। शक्तीपीठ मार्गाबाबत शेतकऱ्यांच्या भावना समजून घेऊन पुढे वाटचाल केली पाहिजे। तसेच कौलापूरचे विमानतळ लवकर झालं पाहिजे। अशा एक ना अनेक विषयांवर आमदार डॉक्टर विश्वजित कदम यांनी तोफ डागले। त्यांचे सर्वत्र कौतुक होताना दिसत आहे। उद्योगाच्या माध्यमातून आमच्या महाराष्ट्रातल्या तरुणांना किती रोजगार उपलब्ध झाला, अध्यक्ष महोदय, कधी विधिमंडळासमोर हे प्रत्यक्षपणे झाल्यानंतरचं कामकाज आकडेवारी कधी आमच्या समोर डोळ्यासमोर मांडलेली नाहीये। अध्यक्ष महोदय, माझ्या अंगणवाडी सेविकांच्या बाबतीत मला या ठिकाणी बोलायचंय। अंगणवाडी सेविका आणि अंगणवाडी मदतनीस, बनकर साहेब 2 मिनिटं द्या मला। अध्यक्ष महोदय, माझी विनंती आहे। आणि या ठिकाणी आज 18,000 रिक्त पदे या ठिकाणी राज्य सरकार लवकर भरणार असं आम्हाला सांगण्यात येते। आम्हाला प्रसार माध्यमातून कळते 18,000 रिक्त पदे ही लवकरात लवकर ही राज्य सरकारने भरावी। आणि ज्या आमच्या अंगणवाडी सेविका आणि मदतनीस ज्यांना 15,000 आणि 8,500 रुपये मिळतो, या आमच्या भगिनीच आहेत, लाडक्या बहिणी आहेत, त्याही दारोदारी जाऊन ग्रामीण भागामध्ये उन्हातानाचं काम करत असतात। त्यांचा प्रपंच, कुटुंब या मदतीने चालत असतो। त्यांच्यामध्ये वाढ मिळावी, त्यांच्या वेतन वाढामध्ये, अशी मी या ठिकाणी आज नम्रपणे अध्यक्ष महोदय विनंती करत आहोत। अध्यक्ष महोदय, या अर्थसंकल्पाच्या बाबतीत अनेक गोष्टींवर बोलण्यासारखं आहे, परंतु अध्यक्ष महोदय, आज मला एवढंच सांगायचं की माझ्या सांगली जिल्ह्यामध्ये एक दुष्काळी भाग आहे। शेवटचा मुद्दा अध्यक्ष महोदय, आणि या ठिकाणी म्हैसाळला अध्यक्ष महोदय अर्थमंत्र्यांनी 200 मेगावॉटचं एक सुवर्ण ऊर्जाचा प्रकल्प आम्ही उभा करू असं त्यांनी सांगितलेलं। आमच्या सांगली जिल्ह्याला, दुष्काळी भागाला वरदान देणाऱ्या ताकारी, टेंबू, म्हैसाळ, अरफळ अशा 4 उपसा सिंचन योजना आहेत। अध्यक्ष महोदय, अरफळला निधी मिळालाच पाहिजे, यात काही कुणाचं दुमत नाही। टेंबूच्या बाबतीत सुद्धा काही ठिकाणी अजून निधीची कमतरता आहे। त्यात बंदिस्त पाईपलाईन बाबतीत शेतकऱ्यांच्या काही वेगळ्या भावना आहेत। ह्या बाबतीमध्ये सुद्धा मी वारंवार पाटबंधारे मंत्री महोदय आणि अध्यक्ष महोदय अर्थमंत्र्यांना सांगू इच्छितो की ह्या बाबतीमध्ये टेंबूला जो काय अपुरा निधी आहे तो लवकरात लवकर द्यावा। आणि ह्या आमच्या 4ही सांगली जिल्ह्यातल्या असणाऱ्या या उपसा सिंचन योजनेला मदत करून आमच्या शेतकऱ्यांना मदतीचा हात राज्य सरकारने द्यावा। अध्यक्ष महोदय, शक्तीपीठा बाबतीत शेवटचा मुद्दा बोलताय। शक्तीपीठ महामार्ग करत असताना याच्या बाबतीत लोकांच्या भावना समजून घेतल्या पाहिजे। लोकांना, तिथल्या स्थानिक जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना विश्वासात घेतलं पाहिजे। चंद्रकांत दादा, आपल्यालाही आम्ही या ठिकाणी निवेदन दिलं होतं। आमच्या काही भावना आहेत शेतकऱ्यांच्या, त्या समजून घेऊन पर्याय मार्ग निघू शकतो का, त्या ठिकाणी शेतकऱ्यांच्या योग्य पद्धतीने त्यांना सांभाळलं जाऊ शकतं का, कुणालाही न दुखता हे विकासाचे महामार्ग राज्य सरकारने करायला पाहिजे। जे आहेत ते रस्ते त्यांचे रुंदीकरण केलं, आहेत ते रस्ते त्याचे खड्डे भरले, तरी आमच्या या लोकांना दळणवळणाला या ठिकाणी चांगलं होईल। आणि कौलापूरचं आमचं विमानतळ, चंद्रकांत दादा, तुम्ही स्वतः मनावर घ्या। आता पालकमंत्री म्हणून तुमची जबाबदारी आहे की सांगली जिल्ह्याला, उद्योगाला आणि शेती उद्योगाला फार मोठा या ठिकाणी वाव आहे, पण कौलापूरचं विमानतळ हे आमच्या सांगली जिल्ह्यासाठी होणं गरजेचं आहे। आम्ही सगळे लोकप्रतिनिधी सरकारच्या पाठीशी राहू, पण आम्हाला हे कौलापूर विमानतळ द्यावं हे अर्थ। ब्युरो रिपोर्ट 7 स्टार न्यूज।